मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती यशला पार्टीमध्ये मस्त धमाल झाली असं सांगते. तेव्हा यश होकार देत अमर आणि मधुरा मस्त आहेत असं बोलतो. तेव्हा अरुंधती ती अनन्या व आरव पण खूप गोड आहेत. अमर त्या मुलांचे जन्मदाते वडील नाही. मधुराचे पती 4-5 वर्षांपूर्वीच गेले. त्यानंतर मधुरा व अमरने लग्न केलं. त्यावेळी ही दोन्ही मुलं बऱ्यापैकी जाणते होती असं सांगते. तेव्हा ते ऐकून यशला मोठा धक्काच बसतो. असे वाटत नाही त्यांच्यातील मस्ती पाहून कोणी असं बोलणार पण नाही असं यश सांगतो. त्यावर अरुंधती पण होकार देते. तेव्हा यश अरुंधतीला, आई एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली तर आपण सुखाला मुकलो असं लोक का समजतात. ऑफकोर्स गेलेल्या माणसाचं दुःख तर असणारच. आपल्याकडे त्या दुःखाचं भांडवल केलं जातं असं यश बोलतो. तेव्हा मधुराच्या आयुष्यामध्ये योग्य वेळी अमर आले असं अरुंधती यशला सांगते. तर दुसरीकडे ईशा पण पार्टीतील धमाल मस्ती आप्पांना सांगते. तेव्हा अविनाश आप्पांना चहा देतो. आप्पा ईशाला, तुला मजा आली ना, मग झालं तर असे बोलतात. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो व ईशाचे बोलणे ऐकतो. आम्ही त्यांच्याबरोबर पिकनिक काढायचं ठरवलं आहे असं ईशा आप्पांना सांगते. तेव्हा अनिरुद्ध रागाने, कोण कोण पिकनिकला जाणार, तू उड्या मारत जाणार आहेस का असे ईशाला विचारतो. तेव्हा ईशा, हो, व्हाय नॉट असं उत्तर देते. तेव्हा ते ऐकून अनिरुद्ध, बिकॉज आय एम सेईंग नो, तू अरुंधती व केळकरसोबत कुठेही जायचं नाही असं बोलतो. तेव्हा आप्पा अनिरुद्धला, आता मुले मोठी झाली आहेत, त्यांना हवं तिथे ते जाऊ शकतात असे बोलतात. तेव्हा अनिरुद्ध आप्पांना, ते जाऊ शकतात, परंतु अरुंधती व आशुतोष बरोबर मी त्यांना कुठेही जाऊ देणार नाही, कारण ते माझ्याविषयी यांच्या मनात काहीतरी भरवतील असं आप्पांना सांगतो. तेव्हा आप्पा, त्यांच्यात व तुझ्यात हाच फरक आहे, ते नाही तू मुलांच्या मनात वाईट भरवतोस असं अनिरुद्धला सांगतात. तेव्हा ईशा, आशुतोष सर खूप चांगले आहेत असं सांगते. तेव्हा ते ऐकून अनिरुद्ध संतापाने, मी तुझा बाप आहे, मला तो आवडत नाही असं म्हणत तू पण जायचं नाही, तो तुमचा बाप होण्याचा प्रयत्न करतोय, ते मला अजिबात आवडत नाही असं मोठ्याने ओरडतो. तेव्हा ते ऐकून सर्वांना अनिरुद्धच्या मूर्खपणाची खूप लाज वाटते. तेव्हा ईशा रागाने उठते व ठीक आहे, मी जाणार नाही, परंतु यावरून त्या दोघांशी तुम्ही वाद घालू नका असं सांगतच ईशा लगेच तिथून निघून जाते. तेव्हा आप्पा अनिरुद्धला, तू चुकतोस अनिरुद्ध असं म्हणतच रागाने तिथून निघून जातात. तर इकडे अरुंधती आनंदाने, छान वाटते, कालपर्यंत आई आई करणारी माझी मुलं आज बायको बायको करताय असं म्हणत ती यशला खूप चिडवते. तर तेव्हा यश, आई तू तुला हवं ते कर, आमच्याकडे लक्ष देण्याची आता काही गरज उरलेली नाही, आज तू किती रंग खेळलीस असं बोलतो. तेव्हा हो, इतकी वर्ष कधीच खेळले नव्हते, तरी दरवर्षी उगाच मला वाटायचं यावर्षी तरी अनिरुद्ध माझ्याशी रंग खेळतील, परंतु तसं कधीही झालं नाही. अजूनही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते माझ्या मध्ये मध्ये करतच आहेत असं अरुंधती यशला सांगते. तेव्हा यश उठतो व अरुंधतीला, तुला अजून रंग खेळायचा का असं विचारतो. तेव्हा अरुंधती हसत हसत नकार देते. तेव्हा यश अरुंधतीला, तू बकेट लिस्ट कर अशी आयडिया देतो. त्यावर मला समुद्राच्या पाण्यावर पाय सोडून बसायचं आहे, आणि एकदा डोंगरावरून सूर्योदय बघायचा आहे, आणि एकदा विमानात बसायचे आहे असं अरुंधती यशला सांगते. तेव्हा क्या बात है, मी पैसे साठवतो, मग तू आणि मी मिळून सर्व धमाल करू असं यश अरुंधतीला बोलतो. तर अरुंधती खुश होते. इकडे नितीन व आशुतोष पार्टीवरून घरी येतात. त्यांचे ते रूप पाहून सुलेखा, तुम्ही तर ऑफिसला गेला होतात ना असं विचारते. तेव्हा नितीन अरुंधतीवरून आशुतोषला चिडवतो. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद होतात. तेव्हा सुलेखा रुमालाने आशुतोषच्या गालाचा रंग पुसण्यासाठी जाते. तर तेव्हा आशुतोष तिला थांबवतो. तर तेव्हा नितीन सुलेखाला, मावशी हा रंग पुसू नकोस, कोणीतरी खूप प्रेमाने हा रंग त्याच्या गालाला लावला आहे असं चिडवतच बोलतो. तेव्हा सुलेखा ते ऐकून खूपच खुश होते. तेव्हा आशुतोष नितीनवर लाडाने चिडतो. तर इकडे अरुंधती यशला प्रेमाने, गौरीच्या पण अशा सगळ्या इच्छा पूर्ण कर असं सांगते. त्यानंतर यश
यश जाता जाता आईला प्रेमाने मिठी मारतो व लगेच तिथून निघून जातो. त्यानंतर अरुंधती आरशामध्ये आपला चेहरा पाहते. आशुतोषने लावलेला रंग पाहून अरुंधती खूपच खुश होते. तर तेवढ्यात तिला पूर्वी रंग लावला होता म्हणून अनिरुद्ध तिच्यावर कसा भडकला होता तो क्षण डोळ्यासमोर येतो आणि क्षणात तिच्या डोळ्यासमोर आशुतोष येतो. तेव्हा अरुंधती पुन्हा खुश होते. तर इकडे अनघा अभिला पार्टीमध्ये खूप मजा आली असं सांगते. तर अभिने तोंड सोडलेलंच असतं. मला वाटलं होतं 4 तास पार्टीत बरे जातील, परंतु तिथेही ते दोघे डोळ्यासमोर प्रकट झाले असं वैतागाने अभि सांगतो. तर तेव्हा अभि अनघाला त्याच्यातील एक व्यक्ती तुझी आई होती असं बोलते. त्यावर त्याच आईने एवढ्या मोठ्या मुलाला कानाखाली मारली असं वैतागाने अभि सांगतो. तेव्हा तू ताईला बोलला तो अपमान नव्हता का असा उलट प्रश्न अनघा करते. तेव्हा त्या माणसाचा चेहरा पाहिला तरी माझी तार सटकते असं अभि सांगतो. तर तेव्हा अनघा अभिला सांगते, तू चुकीच्या गोष्टींवर फोकस करत आहेस. फक्त एकदा ताईच्या आनंदाकडे, तिच्या स्वातंत्र्याकडे बघ. वर्षभरापूर्वी ती कुठे होती आणि आता कुठे आहे ते बघ. त्या एका माणसामुळे तिच्या बाकीच्या अचीवमेंट्स का दुर्लक्षित करतोस असं अनघा अभिला समजावते. तेव्हा अभि अजूनच वैतागतो. त्याला शांत करत अनघा विषय बदलवते व आपण विमलताईंचा पगार वाढवूयात का, कारण त्यांच्यावर कामाचा खूप ताण पडतोय असं अनघा विचारते. तेव्हा अभि ठीक आहे तिचा पगार वाढवूयात असं सांगतो. तेव्हा अनघा पूर्वी ताई तिचा पगार देत होती, परंतु आता आपण दोघे देऊयात असं बोलते व लगेच तिथून जाण्यासाठी निघते. त्यावर अभि तिला थांबवतो व बाबांशी जरा कमी वाद घालत जा असं सांगतो. त्यावर मी तोच प्रयत्न करते, परंतु ते खूप विचित्र वागतात. परवा माझ्या आईवडिलांना मध्ये आणण्याची काही गरज होती का असं अनघा अभिला सांगते. तेव्हा तुला त्यांचा कितीही राग आला तरी तू त्यांच्याशी तुसड्यासारखी वागू नकोस असं अभि अनघाला सांगतो. त्यावर मग तू पण ताईशी प्रेमानेच बोल असं अनघा प्रत्युत्तर देते व मी आजीला दूध देऊन आले असं म्हणत तिथून निघून जाते. तेव्हा अभि खूप चिडतो. आई स्वतः निघून गेली, परंतु माझ्या बायकोला सगळी कामे देऊन गेली असा अभि विचार करतो. तर इकडे अरुंधती वही पेन काढते व रोजनीशी लिहायचं ठरवते. दिवसभर आपण दुसऱ्यांशी बोलत असतो, परंतु आपला आपल्याशीच संवाद व्हायला हवा. तिला तिच्या बाबांचे डायरीविषयीचे विचार आठवतात. तेव्हा अरुंधती लिहू लागते की आज बऱ्याच वर्षांनी होळी खेळले. पूर्वी खूप आवडायचं, परंतु यांना रंग खेळायला आवडायचा नाही, त्यामुळे मी देखील कधी खेळले नाही. आज खूप छान वाटलं. माझ्या ईशाला असा मोकळेपणा तिच्या लग्नानंतर पण मिळू दे असं अरुंधती लिहिते. मित्रांनो, या मालिकेचा महा एपिसोडचा दुसरा भाग बघण्यासाठी आपल्या